राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदींना देशात एनडीएचं सरकार स्थापन करण्यासाठी बोलावलं। उद्या नरेंद्र मोदी यांचा तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथविधी सोहळा पार पडणार आहे। मोदींच्या नेतृत्वाखालील स्थापन होणाऱ्या एनडीए सरकारमध्ये नितीश कुमार यांचा जेडीयू आणि चंद्राबाबू नायडूंच्या तेलुगू देसमला महत्त्वाचं स्थान असेल। त्यामुळे आता उद्याच्या शपथविधी सोहळ्याकडे अवघ्या देशभराचं लक्ष लागलंय। नरेंद्र मोदी उद्या तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत। देशभरातल्या 1549 आमदारांना यासाठी निमंत्रण देण्यात आलेलं आहे। पद्म पुरस्कार मिळालेल्या मान्यवरांना देखील यामध्ये निमंत्रण देण्यात आले। न्याय, वैद्यक क्षेत्रासह कलाकार आणि प्रभावी लोकांना या शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आले। विविध धर्माच्या 50 धर्मगुरूंना देखील या ठिकाणी बोलावण्यात आले। मन की बातमध्ये उल्लेख केलेले काही अफलातून लोक या वेळेला पाहायला मिळतील। तर वंदे भारतच्या 10 लोको पायलटना देखील यामध्ये सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आले। सेंट्रल विस्टा उभारणाऱ्या मजुरांना देखील या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण असेल। तर स्वच्छता कर्मचारी, केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांना देखील हा सोहळा याची देही याची डोळा पाहता येणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।